नमस्कार, मी डॉक्टर सुजाता राघवेंद्र कुलकर्णी, स्त्रीरोगतज्ञ, श्री बनशंकरी देवी हॉस्पिटल सोलापूर इथे कार्यरत आहे। आज मी तुम्हाला प्रेग्नन्सीचं निदान म्हणजेच गर्भधारणेचं निदान करायचं कसं हे सांगणार आहे। सर्वप्रथम पाळी चुकल्यास किंवा पाळी पुढे गेल्यावर आपण युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट म्हणजे एलाइजा किटवरनं लघवीची तपासणी करू शकतो। याच्यामध्ये समजा 2 डार्क लाईन्स आल्या तर प्रेग्नन्सी असायची, गर्भधारणेची शक्यता खूप जास्त आहे। आपल्याला निदान पक्क करायचं असेल तर सोनोग्राफी करणं जरुरीचंच आहे, किंबहुना ते मस्टच आहे। याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी कळतात, एक तर गर्भाशयातच आहे की नाही, म्हणजे त्याच्या नॉर्मल जागेत आहे की नाही। समजा पांढऱ्या बॉर्डर असलेला एक काळा ठिपका दिसला, ज्याला आम्ही जस्टेशनल सॅक म्हणतो, तर प्रेग्नन्सीचं निदान होतं। हे 4 ते 5 आठवड्याला कळतं। क्वचित प्रसंगी हा गर्भ नॉर्मल जागेत न राहता ॲबनॉर्मल जागेत राहू शकतो, म्हणजे नळीमध्ये राहू शकतो। याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो। आणि अशी प्रेग्नन्सी असेल तर आईच्या जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे सोनोग्राफी करणं खूप गरजेचं आहे। तिसरं म्हणजे आपण सीरम बीटा HCG हे हॉर्मोनची तपासणी, ही एक रक्तपरीक्षा आहे, ती काही सिलेक्टेड पेशंट्समध्ये आपण करतो। समजा याच्या लेवल्स वाढत असतील तर प्रेग्नन्सीचे निदान होतं। धन्यवाद।